नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आता अवघे काही दिवस राहिलेत एक्झामसाठी. दिवसच का म्हणतोय मी, कारण आता तुम्हाला खूप सारा वेळ बिनकामी म्हणजेच कॉलेजच्या कामाला द्यावं लागणार आहे. जसं की तुम्हाला जर्नल लिहायचे आहेत, कॉलेजच्या फायलिंग करायच्या आहेत. या सर्वामधून उरून तुम्हाला 2 महिना किंवा त्याच्यापेक्षाही कमी दिवस मिळत आहे. त्यामुळे या दिवसाचं प्लॅनिंगने काम केलं पाहिजे, प्लॅनिंगने अभ्यास केला पाहिजे, सिलेबसचं एनालिसिस करायला पाहिजे. कोणत्या टॉपिक्स वरती जास्त तुम्हाला फोकस करायचंय, कोणत्या टॉपिक वरती फोकस कमी करायचंय, मस्ट टू नो काय असतं, नाईस टू नो काय असतं, डिझायर टू नो काय असतं, ब्लूप्रिंट काय असते, या सर्वाचा आपल्याला अभ्यासामध्ये वापर कसा करायचा आहे आणि कोणत्या सब्जेक्टला जास्त वेळ द्यायचा आहे, कोणत्या सब्जेक्टला कमी वेळ द्यायचा आहे, कोणता सब्जेक्ट येत नाही, तर त्यासाठी काय सोल्युशन काढायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. सर्वात प्रथम तर ही शेवटच्या 2 महिन्याची स्ट्रॅटेजीची गरज काय आहे? काय फायदा मिळेल आपल्याला या स्ट्रॅटेजीमुळे? ही स्ट्रॅटेजीनुसार जर अभ्यास केला, तर आपल्याला प्रॉपर स्टडी ट्रॅकवर राहणार आहेत. म्हणजे प्रॉपर स्टडी ट्रॅक म्हणजे कसा? जो एन-सी-आयझमने आपल्याला दिलेला आहे, त्याच स्टडी ट्रॅकवर आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्या मनाचं काही उचलून कोणतंही पुस्तक वाचलं तर चालणार नाहीये. जो एन-सी-आयझमने सिलेबस दिलेला आहे, जो पॅटर्न दिलाय, तेच पाहिजे. त्या एन-सी-आयझमच्या सिलेबसमध्ये एवढ्या बारीक-सारीक गोष्टी मित्रांनो, तुम्हाला पूर्ण YouTubeवर कोणीच सांगणार नाहीये, की एवढ्या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास कसा करायचा. पूर्ण सिलेबस कॉपी आजपर्यंत कोणीही वाचलेली नाहीये. आम्ही त्या सिलेबस कॉपीचा एकदम बारीक विचार करून तुमच्यापुढे एनालिसिस करून तुमच्यापुढे मांडतोय आणि प्रिव्हियस इयरचे पेपरचं एनालिसिस करून सुद्धा तुमच्यापुढे मांडतोय, की काय करणं गरजेचं आहे. ही स्ट्रॅटेजिक स्टडी काय आहे? कारण ब्लूप्रिंट मधले सर्व टॉपिक्स आपल्याला कव्हर झाले पाहिजे. प्रिव्हियस इयर पेपरचं एनालिसिस आपल्याला झालं पाहिजे आणि ही एक्झाम आपल्याला राहिलेल्या वेळेमध्ये क्रॅक करता आली पाहिजे. त्यामुळे ह्या स्ट्रॅटेजीनेच आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता सुरुवात आपण व्हिडिओची करूया, की तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. तुमचं जे उत्तर तुम्हाला मनात माहित आहे, आपण किती पाहण्यात आहे सगळ्यांना माहित आहे. जे तुम्हाला हे प्रश्न विचारल्यानंतर मनात पहिला जो सब्जेक्ट आला, तो सब्जेक्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये फेल होणार आहे, असं मधून फीलिंग येत आहे? तुम्ही व्हाल पास. तुम्ही व्हाल पास इव्हेंच्युअली, परंतु आता तुम्हाला मनामध्ये काय वाटतंय, की कोणता सब्जेक्ट जाऊ शकतो, तो सब्जेक्ट तुम्हाला बाजूला काढायचा आहे. मी म्हणतोय त्या पद्धतीने चला. तुमचा अभ्यास खरंच चांगला आणि एक्सेप्टन्स पॉवर तुमच्यामध्ये पाहिजेच, की मला हा सब्जेक्ट अवघड जातोय, याच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. आणि तुम्हाला कोणता सब्जेक्ट जातोय असं वाटलं, तुमच्या मित्राला नाही. तुमच्या मित्राला कदाचित एनाटॉमी अवघड जात असेल, तुम्हाला संस्कृत अवघड जात असेल. त्यामुळे तुम्हाला कोणता अवघड जातोय, तो तुमच्या मनामध्ये धरा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकला, तर मी रिप्लाय सुद्धा तुम्हाला गाईडन्समध्ये करेल. त्यानंतर काय करायचं सर, हा सब्जेक्ट तर मला कळाला. समजा की माझा संस्कृत सब्जेक्ट आहे, तो मला अवघड जातो. आता संस्कृत सब्जेक्ट अवघड जातो, मला संस्कृत येत नाही, हे म्हणत बसल्याने तुझा पेपर निघणार आहे का मित्रा? नाहीच निघणार आहे. त्यामुळे तुला त्याच्यासाठी सोल्युशन काढावं लागणार आहे. त्या सोल्युशन काय काढशील तू? ते तुझ्या सोल्युशन काढण्यासाठी पहिलं तर आहे टीचरची मदत घेऊ शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे टीचर कोणाच्या एवढे फ्रेंडली नाहीये, त्यामुळे कोणी टीचरची मदत घेणार नाही. सीनियरची मदत घेऊ शकता. जे पास आउट सीनियर आहेत, पण कोणत्या सीनियरची तुम्हाला मदत घ्यायची आहे? ज्या सीनियरचं त्या प्रॉपर सब्जेक्टमध्ये जसं की संस्कृतची हेल्प घेतात, तर त्या संस्कृतमध्ये एक्सपर्टी आहे का त्याची? त्याचं ग्रामर समजतं का? त्याने सिलेबस एनालिसिस केलेला आहे का? अशा सीनियरकडे जा, की त्याला त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असाल, ठीक आहे? आणि जर तुम्हाला कोणाची मदत मिळत नसेल, तर आयुर्वेदा मराठीचे लो कॉस्ट कोर्सेस तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे? फक्त आणि फक्त जर तुम्हाला गरज असेल तरच. कोणी उगाच घ्यायचा नाहीये. जर तुम्हाला येतच नसेल संस्कृत किंवा कोणताही सब्जेक्ट, त्याच सब्जेक्टचा कोर्स तुम्ही पर्चेस करू शकता. त्यानंतर काय करायचं, सर्व सिलेबस डिव्हाईड करायचं आपल्याला आणि ते वीकली गोल्स बनवायचे त्याचे. जसं की आता एन-सी-एक्झामच्या कॉपी घेतल्या, आपले सर्व सब्जेक्ट काढले, ते सर्व सब्जेक्टचा सिलेबस लिहून घेतला, म्हणजे सर्व चॅप्टरची नावं लिहून घेतले. मग त्याचा वीकली गोल्समध्ये कन्व्हर्ट करायचं आपल्याला. जसं की आपण जर क्रियाशील अभ्यासाला घेतला, त्याचं वीकली गोल्समध्ये काय घेणार आपण? दररोज एक धातू त्याचा संपवायचा, हे आपण वीकली गोल्समध्ये घेऊ शकतो. 7 दिवसामध्ये 7 धातू त्याचे श्लोक पाठ करायचे. हे काय झालं, दररोज याच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे? दररोज तुम्हाला 1 तासामध्ये 1 धातू आरामशीर होतो. आणि श्लोक पाठ करा अर्धा घंटा. मग बाकी वेळेमध्ये तुम्ही दुसरा सब्जेक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, वीकली गोल्समध्ये त्या सब्जेक्टचं डिव्हायडेशन करायचंय. कारण तुम्ही आत्तापासून जर प्लॅनिंग नाही केलं, तर तुमचं शेवटी काय होईल, की खूप मोठा सिलेबस आहे. कसा करू? कोणत्या सब्जेक्टकडे करू? हे केलं तर ते विसरतंय, ते केलं तर ते विसरतंय. असं व्हायला नको. म्हणून तुम्हाला हा डिव्हायडेशन करावं लागेल सब्जेक्टचं. त्यानंतर सर, हे डिव्हायडेशन करताना आपण जेव्हा सिलेबस कॉपी पाहतो, त्याच्यामध्ये तुम्हाला मस्ट टू नो, डिझायर टू नो आणि नाईस टू नो हे सगळं पाहावं लागेल. काय पाहतो आपण, की आपल्या सिलेबस कॉपीमध्ये मोस्ट टू नो
डिझायर टू नो आणि नाईस टू नो हे 3 टॉपिकमध्ये तुमचं डिव्हायडेशन केलेलं असतं. हे कुठं सापडतं सर? हे आपल्याला सापडतं आपण सिलेबस कॉपी जेव्हा पाहतो, काही जणांनी सिलेबस कॉपी पाहिली नसेल, तर मित्रांनो पहिले सिलेबस कॉपीची सर्व पी-डी-एफ घ्या. पी-डी-एफ तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला मिळतील किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळतील. ते वेबसाईटचे पी-डी-एफ आहे सिलेबस कॉपीचे ते प्रिंट मारून घ्या किंवा ते तुमच्या मोबाईलमध्ये नेहमी पाहत राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंग आउटपुट नावाचं एक खाली गेलं तर एक सेक्शन दिसेल. त्या लर्निंग आउटपुटमध्ये तुम्हाला टॉपिकच्या कंसामध्ये एम-के, डी-के, एम-के असं दिसेल. त्याचा अर्थ काय मित्रांनो? मस्ट टू नो, नाईस टू नो आणि डिझायर टू नो असा त्याचा अर्थ असतो मित्रांनो. ठीक आहे. तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. मस्ट टू नो म्हणजे काय? जे की आपल्याला कंपल्सरी करायचं म्हणजे करायचंच आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला खाली ब्लूप्रिंटमध्ये दिलेलं पण आहे, की तुम्हाला जे 7 ए-सी-क्यू आहेत, 8 ए-सी-क्यू पैकी 7 ए-सी-क्यू तुम्हाला पडणार आहेत मस्ट टू नो टॉपिक्सवरती. म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये ज्या टॉपिकच्या पुढे एम-के असं लिहिलेलं नसेल, ते आहेत मस्ट टू नो टॉपिक. त्यावरती 8 पैकी 7 ए-सी-क्यू पडणार आहेत. आणि 1 ए-सी-क्यू फक्त डिझायर टू नो या टॉपिकवरती पडणार आहे मित्रांनो. ठीक आहे. डिझायर टू नो वरती एक एस-क्यू पडणार आहे आणि एल-क्यू तर सर्वचे सर्व 4ला 4ही एल-क्यू तुम्हाला मस्ट टू नो टॉपिक वरती पडणार आहेत. त्यामुळे मस्ट टू नो टॉपिक हे तुम्हाला करायचे म्हणजे करायचेच आहेत. बाकी डिझायर टू नो, नाईस टू नो तुम्हाला जर एक एस-क्यू सोडून द्यायचा असेल तर तुम्ही सोडू शकता. परंतु मस्ट टू नो वाले टॉपिक तुम्हाला कंपल्सरी करायचे म्हणजे करायचेच आहेत. तुम्ही जर सर्व मस्ट टू नोचे टॉपिक केले तर तुमचे 4ला 4 एल-क्यू सॉल्व्ह होतील आणि 7 एस-क्यू सॉल्व्ह होतील. फक्त तुमचा एक एस-क्यू जाईल कारण तो डिझायर टू नो यामधून येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. हे तुम्हाला सापडणार कुठे सांगितलं मी तुम्हाला लर्निंग आउटपुट नावाचा फोल्डर तुम्हाला म्हणजे खाली सेक्शन दिसेल त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या कंसामध्ये हे असे एम-के, डी-के, एम-के असं दिसायला लागेल मित्रांनो. एम-सी-क्यू साठी काय सर 15 एम-सी-क्यू हे मस्ट टू नो टॉपिक वरती येतात. 3 एम-सी-क्यू हे डिझायर टू नो वरती येतात आणि 2 एम-सी-क्यू नाईस टू नो वरती येतात. असे 20 एम-सी-क्यू तुम्हाला येतात. त्यामुळे पूर्ण एनालिसिस केल्याशिवाय तुम्ही पेपरच्या अभ्यासाला लागू नका किंवा अभ्यास करताना हे अॅनालिसिस सर्वात महत्वाचं आहे. बघा, या खूप बारीक गोष्टी आहेत. कोणी लक्ष देत नाही. परंतु प्रॉपर अटॅक तुमचा सिलेबसवरती तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही प्रॉपर लर्निंग आउटपुटवरती तुम्ही लक्ष द्याल. तेव्हाच तुम्हाला कळेल, की प्रत्येक गोष्ट सिलेबसमध्ये दिली तिथे क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत, की असे-असे क्वेश्चन प्रिपेअर करायचे असे क्वेश्चन करायचे त्या गोष्टी कमी लक्ष द्यायचे, याच्यावर जास्त द्यायचे. हे तुम्हाला लर्निंग आउटपुटमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे खास करून याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्लूप्रिंट सर. ब्लूप्रिंट काय असते सर? तुमचा जो सिलेबस कॉपी आहे एन दिलेला, एकदम खाली स्क्रोल करायचा तिथे ब्लूप्रिंट दिसेल. दोन्ही पेपरची असते, जर 2 पेपर असतील तर किंवा 1 पेपरची असते. 1 पेपरचा म्हणजे संहिता असेल तर. ते ब्लूप्रिंटमध्ये तशाच तसा पेपर काढला जातो. म्हणजे ब्लूप्रिंटमध्ये दिलेलं असतं, की पहिला एम कशावरती येणार आहे, कोणत्या चॅप्टरवरती येण्याची म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे. दुसरा एम कोणत्या चॅप्टरवरती येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. तिसरा एम कोणत्या चॅप्टरवरती येण्याची प्रोबॅबिलिटी हे सर्व जाणून घेणं म्हणजेच ब्लूप्रिंट. आणि या ब्लूप्रिंट्स एनालिसिस खूप छान पद्धतीने आपण केलेलं आहे. आपल्या YouTube चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. सर्व ब्लूप्रिंट एनालिसिसचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. कारण या व्हिडिओमध्ये सांगितलं तर खूप मोठं होईल. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज सांगितलेलं आहे, की कोणत्या चॅप्टरवरती किती एस-क्यू, किती एल-क्यू, कसं-कसं येणार आहे तर. ठीक आहे. अभ्यासाला लागण्याआधी हे सर्व सब्जेक्टचे ब्लूप्रिंट तुम्ही व्हिडिओ पाहून लिहून घ्यायलाच हवे. तेव्हाच तुमचा प्रॉपर स्टडी चालू होईल. 2 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर स्टडी करावा लागेल. तुम्ही काहीही उठून काहीही वाचलं तर तुमचं होणार नाहीये. हाऊ टू प्रिपेअर टॉपिक अकॉर्डिंग टू एन-सी-आय-इझम. तुम्ही प्रॉपर सिलेबसमध्ये दिल्यानुसार टॉपिक कसं करणार? इंग्लिश द सब्जेक्ट टॉपिक्स फ्रॉम सिलेबस पी-डी-एफ. सगळे जे सिलेबस टॉपिक आहेत, ते काय करायचे तुम्हाला लिहून घ्यायचे. सब टॉपिक म्हणतोय मी. जर तुमच्या पुढे एखादा आता समजा पित्तदोष आहे, कफदोष आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते सब टॉपिक दिलेले आहेत. त्याचे निरुक्ती दिलेली आहे, गुण दिलेली आहे, प्रकार दिलेली आहे, क्षय दिलेला आहे, वृद्धी दिलेला आहे. हे सर्व टॉपिक्स पाहायचे आणि त्यानंतर आपण जेव्हा आपल्याला कळतं, की त्या टॉपिकवरती पुढेच लिहिलेलं असतं, की एम-सी-क्यू येणार आहे, एल-क्यू येणार आहे, ही एस-क्यू येणार आहे. मग हे कळाल्यानंतर एनालिसिस करायचं. जर तुम्हाला कळालं, की एखाद्या टॉपिकवरून एल-क्यू येणार आहे. तुम्हाला कळालं, की संहिताच्या पहिल्या टॉपिकवरून एल-क्यू येणार आहे. तर मग तुम्ही एनालिसिस करायचं, की या टॉपिकवरून एल-क्यू कोणता बनू शकतो? तुम्हीच एक्झामिनर सारखा विचार करायचा, की या चॅप्टरमधून एल-क्यू कोणता बनू शकतो? जसं की आता पहिल्या चॅप्टरमध्ये शोधायचे कोणकोणते पॉइंट आहेत एल-क्यूसाठी किंवा तुम्हाला जर कळालं एखाद्या टॉपिकवरती एस-क्यू येणार आहेत. मग तुम्ही लगेच एस-क्यू तयार चालू करायचं. पित्त दोषावरती एस-क्यू कोणकोणते येऊ शकते? पित्ताच्या प्रकारावरती येऊ शकतो, पित्ताच्या गुणावरती येऊ शकतो, पित्त दोषाच्या क्षयवृद्धीवरती येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला एनालिसिस करावं लागेल आणि प्रॉपर क्वेश्चनवर तुमचा फोकस यामुळे होईल. त्यानंतर सर, व्हिच सब्जेक्ट नीड मोर टाईम? कोणत्या विषयासाठी मी जास्त वेळ देऊ? टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर ओव्हरऑल माझ्या अनुभवानुसार, विद्यार्थ्यांनुसार मी पाहतोय, की संस्कृत आणि एनाटॉमी याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल.
संस्कृतसाठी डेली तुम्हाला कन्सेप्टवरती फोकस करावं लागेल. एनाटॉमी होतं, परंतु मेहनत मागतं. ती मेहनत तुम्ही दिली तर एनाटॉमी तुमचा निघून जातो. त्यामुळे माझ्यानुसार संस्कृत आणि एनाटॉमीला तुम्ही जास्त वेळ द्यायला हवा. जर तुम्हाला तुमच्या अभ्यास झालेला असेल आणि बाकीचे सब्जेक्ट राहिले असतील, तर तुम्ही त्या सब्जेक्टकडे फोकस करा. परंतु संस्कृत आणि एनाटॉमी, संस्कृत काय करतं, संस्कृत तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन मागतं आणि एनाटॉमी तुम्हाला मेहनत मागतं. सर्व सिलेबस करायचा आहे. खूप सारा सिलेबस आहे. संस्कृतला सिलेबस कमी आहे, परंतु प्रॉपर गोष्टी तुम्हाला योग्य गाईडन्सने केल्या तरच त्या समजतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅन काय बनवायचे असतात. आता सध्या कॉलेज चालू आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी योग्य तो वेळ मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठून तुम्ही 1 घंटा एनाटॉमीसाठी रेग्युलर द्यायला चालू करा. जर तुम्ही रेग्युलर 1 घंटा एनाटॉमीसाठी द्यायला चालू केला, इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. एनाटॉमी रेग्युलर जर तुम्ही 1 घंटा एनाटॉमीसाठी दिला, तर तुमचा बराचसा सिलेबस सकाळी-सकाळी कव्हर होईल. श्लोक पाठ करायला घ्या. एनाटॉमीचा आयुर्वेदा पाठ 100% करायचा आहे. मॉडर्नचा जरी थोडं काही राहिलं तुमचं, पण आयुर्वेदा पाठ तुम्हाला 100% करायचं कारण तोच तुम्हाला पास करून देईल. शेवटी तो तुम्हाला धोका देणार नाही, की मी हे श्लोक पाठ केले आणि हे आले नाही. तुम्ही बहुतेक मॉडर्न केल्यानंतर खूप सारे जॉइंट्स केल्यानंतर 1 जॉइंट येतो. खूप सारे बोन केल्यानंतर 1 बोन येतो. परंतु आयुर्वेदा पाठमध्ये तुम्ही स्तोत्रच केले, तर स्तोत्रच पडणारच आहे. तुम्ही गर्भवृद्धीकर भाव केला, तो पडणारच आहे. हे श्लोक पाठ केलेले तुम्हाला कधीही धोका देणार नाही आणि तुम्हाला ऐन वेळेला पास करून देतील आयुर्वेदा पाठ. त्यामुळे एनाटॉमीचा आयुर्वेदा पाठ परफेक्ट विथ श्लोक करायचा आहे. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये काय करायचं जेव्हा कॉलेज चालू असेल तेव्हा सर आमचे ऑफ लेक्चर जातात. मग ऑफ लेक्चरचा वापर तुम्ही आयुर्वेदा मराठीचे लेक्चर बघण्यासाठी करा. जर तुम्ही कोर्स घेतलेला असेल, तर कोर्सचे लेक्चर तुम्ही कॉलेजमध्ये हेडफोन लावून पाहू शकता. त्याच्या नोट्स बनवू शकता किंवा YouTubeचे लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. तुम्ही जर कोर्समध्ये जॉइन असाल, तर तो एक तुमचा पॅटर्नच बनवायचा, की ऑफ लेक्चर असलं की मोबाईल काढायचा, त्याचे लेक्चर पाहायचे, त्याचे शॉर्ट नोट काढायचे किंवा मग वेगळा वेळ असेल, तर तुम्ही ग्रुप स्टडी करू शकता. तुमचा ग्रुप बनवा कम्फर्टेबल असलेल्या मित्रांचा. त्याच्यामध्ये तुम्ही एनाटॉमी डिस्कस केलं तर लवकर तुमच्या क्लिअर होऊ शकतात गोष्टी. ठीक आहे. ग्रुप स्टडी आणि सेल्फ स्टडी या दोन्हीमध्ये जर तुम्हाला निवडायचं असेल, काय करावं लागेल? ग्रुप स्टडी आणि सेल्फ स्टडी. ग्रुप स्टडी हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी असतो आणि सेल्फ स्टडी ती समजून घेतलेली कॉन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये टाकण्यासाठी असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे ग्रुप स्टडीमध्ये कोणतेही टॉपिक डिस्कस करताय ते समजून घ्या. सेल्फ स्टडीमध्ये समजलेले टॉपिक ते आपल्या ब्रेनमध्ये फीड करण्यासाठी वेळ द्या. ठीक आहे. तुमचा इव्हनिंगचा वेळ तुम्ही संस्कृतच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी करू शकता. आपले व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे तुमचं खूप छान रिव्हिजनही होईल. संस्कृतला खूप रिव्हिजन लागतं मित्रांनो. तुम्हाला त्यासाठी एक प्लॅन पण सांगतो मी, की रिव्हिजन कसं करायचं संस्कृतचं. संस्कृतचं रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला वन पेज नोट्स वापराव्या लागतील. वन पेज नोट्स कशा करायच्या सर? आपलं व्हिडिओ पाहिजे, लेक्चर पाहिजे ॲपमधील. लेक्चर पाहिल्यानंतर स्वरसंधी एकाच पेजवर तुम्हाला बसवायचं आहे. स्वरसंधी एकाच पेजवर म्हणजे कसं सर? पेजवरती तुम्हाला 5 ते 6 बॉक्स करा एका पेजवरती. वर हेडिंग द्या स्वरसंधी, एका बॉक्समध्ये स्वरसंधीचा एक टाइप, दुसऱ्या बॉक्समध्ये दुसरा टाइप, तिसरा म्हणजे या टाइपमध्ये काय होतं फक्त एवढंच लिहायचं आणि एक एक्झाम्पल लिहायचं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी रिवाईज करताना कळून जाईल, की या टाइपमध्ये काय होतं, या यन काय होतं, याच्यामध्ये काय होतं, हे सर्व तुम्हाला कळून जाईल. तसंच व्यंजन संधीसाठी 1 पेज करायचं, विसर्ग संधीसाठी 1 पेज करायचं, समास बी तसंच करायचं. तुमचं 4-5 पेजमध्ये संधी, समास, कारक संपून जाईल आणि तुमचं एवढ्या वेळेस रिव्हिजन करायचं, की एक्झाम्पल दिसले, की तुमच्या वेळेस होईल. खूप जणांचा प्रॉब्लेम असतो, सर संस्कृतचा अभ्यास करतोय, परंतु क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, काय करू? त्याच्यासाठी आपल्याला एक थिंकिंग डेव्हलप करावं लागते संस्कृत विषयी. ती कशी करायची? तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं, की वन पेज नोट्स काढा. त्या वन पेज नोट्सचा वापर कसा करायचा आहे? तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं. एक्झाम्पल घ्यायचं पुढे संधीचं एक आणि आपण वन पेज नोट्स काढल्या, त्या सगळ्या कन्सेप्ट सोबत ते एक्झाम्पल मॅच करून पाहायचं. म्हणजे कोणत्या एक्झाम्पल सोबत, कोणत्या टाइप सोबत ते मॅच होतंय. जसं की स्वरसंधीच्या सगळ्या टाइप सोबत मॅच केलं. कोणत्यातरी एका टाइप सोबत मॅच होईल किंवा दुसऱ्या व्यंजन संधीच्या कोणत्यातरी एका टाइप सोबत मॅच होईल. असं जर तुम्ही प्रत्येक टाइप सोबत मॅच करत गेलात, तर तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर सापडेल. असे जर तुम्ही 50 एक्झाम्पल मॅच केले, तर तुमच्या सर्व कॉन्सेप्ट तोंडपाठ होतील आणि तुम्हाला क्वेश्चन पाहिला, की लगेच तुम्हाला उत्तर सांगता येईल. ठीक आहे. त्यामुळे पहिलं काम काय तुमचं? आपल्या कोर्समधील लेक्चर पाहायचे, वन पेज नोट्स काढायचे, वन पेज नोट्सचा वापर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे 50 एक्झाम्पल सॉल्व्ह केले, की तुमचा कोणीही अडवू शकत नाही तुम्हाला. डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करा न्यू क्वेश्चनचा. ठीक आहे. श्लोक पाठ करणं गरजेचं आहे का? खूप जण विचारतात, की श्लोक पाठ करणं गरजेचं आहे का? होय मित्रांनो. श्लोक पाठ करणं गरजेचं आहे. जे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, की हे क्वेश्चन फिक्स एक्झाममध्ये येणार आहेत, त्याचे क्वेश्चन तुम्हाला पाठच करावे लागतील. जसं की रचनाशीलमध्ये तुम्हाला स्रोतच माहिती आहे. त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे मोस्ट चान्सेस आहेत. त्याचे तुम्हाला पाठ पाहिजे. शिववृद्धीचे श्लोक पाहिजे. त्याच्यानंतर गर्भवृद्धीकर भाव पाठ पाहिजे. असे जे बेसिक श्लोक आहेत ते सर्व तुम्हाला पाठ पाहिजे. हे जे श्लोक असतील संस्कृतमधले त्याच्यानंतर संस्कृत आता काही जणांना काय होतं, की श्लोक पाठ होत नाही, सर काय करू?
संहिताचे एवढे मोठे श्लोक कसे पाठ करू? त्यासाठी एक उपाय करायचा, ज्यांना होतच नाही त्यांच्यासाठी बरं का. त्यांनी प्रत्येक चॅप्टर मधला संहिताच्या एक बेसिक श्लोक पाठ करायचा. म्हणजे असा श्लोक पाठ करायचा, जो की तुम्हाला प्रत्येक त्या चॅप्टर मधील कोणताही क्वेशन आला, तर तुम्हाला तो श्लोक टाकता यावा. म्हणजे पहिल्या चॅप्टरमधून कोणताही क्वेशन आला, तर तुम्हाला श्लोक टाकता यावा. दुसऱ्या चॅप्टरमधला असा एक श्लोक पाठ करायचा, त्याच्यामधील कोणताही क्वेशन आला, तर तो श्लोक टाकता यावा. तिसऱ्यामधील असा एक श्लोक पाठ करायचा, कोणताही क्वेशन आला, तर तो करायचा. चौथामधील तुम्हाला धारणी वेगचा आणि अधारणी वेग दोन्हीचा एक-एक श्लोक पाठ करून ठेवायचा. म्हणजे प्रत्येक चॅप्टरमध्ये मेन श्लोक पाठ केले, की तुम्हाला ते प्रत्येक क्वेशनमध्ये टाकता येतील आणि क्वेशन एक्झाममध्ये आल्यानंतर प्रत्येक क्वेशनमध्ये तुमचा एक-एक श्लोक दिसल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकली खूप छान मार्क पडणार आहेत. त्याच्यानंतर आय-एम-पी क्वेशन करू की ऑल सिलेबस करू सर? याचं कंप्लीट आन्सर मी तुम्हाला दिलंय. फक्त आय-एम-पी क्वेशनच्या भरोश्यावर जर राहाल तुम्ही, तर तुम्हाला डायरेक्टली ते फेलचं ऑप्शन तुमच्या रिझल्टवरती दिसणार आहे. होय मित्रांनो, तुम्ही 5 सब्जेक्टचे पेपर देताय. 5 सब्जेक्टपैकी तुम्हाला खूप सारे पेपर डबल आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही एका सब्जेक्ट किंवा 2 सब्जेक्ट पेपर ऑड दिसतील. त्यामध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेशन दिसणार नाहीत आणि तुमच्या रिझल्टवरती फेल लिहून येईल. त्यामुळे विचार आताच करा. फक्त आय-एम-पी क्वेशन करायचे की पूर्ण सिलेबस करायचा आहे. ठीक आहे. फक्त आय-एम-पी क्वेशनच्या भरोश्यावर राहू तर 100% तुम्हाला 1 ते 2 पेपर तुम्हाला धोका देतील आणि तुमचा विषय राहणार आहे. प्रत्येक वेळी पोरांचे विषय राहतात, ते याच पॅटर्नने अभ्यास करतात. शेवटचे 1-2 महिने अभ्यासाला लागतात आणि फक्त आय-एम-पी क्वेशनच्या भरोश्यावर राहतात. सगळा सिलेबसही विथ प्लॅनिंग केल्यावर करता येतो. त्यामुळे मी सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करायला लागा आणि जर तुम्हाला जर योग्य गाईडन्स हवा असेल, तर आयुर्वेदा मराठीचे कोर्सेस जॉइन करा. तुम्हाला पूर्ण शिक्षकांची टीम आमची तुम्हाला मदत करायला तयार आहे. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक आहे. तुम्ही पूर्ण कोर्सेस चेक करू शकतात, की कसे आहेत किंवा तुमच्या सीनियर्सला विचारू शकता, की काय क्वालिटी आहे आपली. त्यानंतर आतापर्यंत काय स्टडी केलेला नाही, तर पास होऊ शकतो का? होय. आतापर्यंत जर काही स्टडी केलेला नसेल, तर डायरेक्टली तुम्ही आयुर्वेदा मराठीचा वन पॅक कोर्स परचेस करा. ज्यामध्ये सर्व सब्जेक्टचा एकाच कोर्समध्ये सगळे सब्जेक्ट मिळतील तुम्हाला. पॅकच मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला संस्कृत, एनाटॉमी, फिजिओलॉजी, पदार्थ, संहिता या सर्व गोष्टी एकदम सर्वच्या लेक्चर. लेक्चर म्हणजे असं नाही की 1-1, 2-2 घंट्याचे अजिबातच नाही. 15 मिनिटं, 20 मिनिटं. एक टॉपिक 15 मिनिटं, 20 मिनिटं याच्यामध्ये तुमचे लेक्चर संपून जातील. तुम्हाला शॉर्ट नोट काढता येतील. तुमचा लगेच सिलेबस संपत जाईल. ठीक आहे. लेक्चर्स तुम्हाला आणि एक्सपर्ट टीचर मिळणार आहेत. त्याच्यामुळे लवकर सिलेबस संपवायचा असेल, तर ते तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहणार आहे. त्यानंतर सर अवेलेबल कोर्सेस कोणकोणते आहे आपल्याकडे? संस्कृत आहे, एनाटॉमी, पदार्थ आहे, क्रियासंहिता म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्हाला जो अवघड जातो तोही तुम्ही घेऊ शकता किंवा सर्वच पाहिजे असेल, वन पॅक कोर्स टार्गेट मार्च 2025 घ्यायचा आहे आणि कसे परचेस करायचे सर्व कोर्सेस? हे कोर्सेस परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आयुर्वेदा मराठीची वेबसाईट आहे. ते तुम्ही जाऊन पाहू शकता, व्हिजिट करू शकता किंवा तुमच्या Googleवरती टाइप करा www.ayurvedamarathi.techhand.in.com. जर तुम्हाला ही वेबसाईट डायरेक्टली दिसून जाईल. मग तुम्ही तो कोर्स सापडायचा तुमचा टार्गेट मार्च 2025 वाला त्यावरती पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट घेताय तर. जर तुम्हाला ऑल वन पॅक घ्यायचं असेल म्हणजे सर्व सब्जेक्ट तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करा WhatsAppला. आपण कॉलवरती अवेलेबल नाहीयेत फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजवरतीच अवेलेबल आहोत. डाउट सुद्धा WhatsAppवरती सॉल्व्ह केले जातात. 8459662772 यावरती तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता, की मला वन पॅक कोर्स घ्यायचा आहे किंवा तुम्हाला काही डाउट्स असतील, हेही तुम्ही तिथे विचारू शकता. तुम्ही पेमेंट केलं, की विदिन अ सेकंड तुम्हाला लगेच तुमचं ॲपमध्ये ॲक्सेस मिळणार आहे. तुम्हाला ॲपमध्ये लेक्चर पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. ऑल द बेस्ट तुमच्या सर्वांसाठी. आयुर्वेदा मराठीच का निवडावी यासाठी तुमच्यासाठी उत्तर आहेत. तुम्हाला मी आता सर्व एनालिसिस दिलं ते सर्व एनालिसिस आपल्या कोर्समध्ये. तुम्हाला जर कोर्स घ्यायचा नसेल, तर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. सीनियरची मदत घेऊ शकता. अजिबातच गरज नाहीये जर तुमचं स्वतःकडून होणार असेल तर. परंतु तुम्हाला जर प्रॉपर स्टडी करायचा असेल, एन-सी-एक्झामनुसार करायचा असेल, तर तुम्ही आपले कोर्सेस जॉइन करू शकता. एन-सी-एक्झामनुसार ब्लूप्रिंट आणि सिलेबस कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये आणि लेक्चर डिझाइन विथ फुल एनालिसिस म्हणजे आता मी तुम्हाला जसं सांगितलं लर्निंग आउटपुट ब्लूप्रिंट, सिलेबसचे सब पॉइंट हे सर्व सिलेबसमधलं कॉपी केलं आणि बोरिंग लेक्चर नाहीयेत. 1 घंटा, दीड घंटा असं नाहीये. 20 मिनिटं, 15 मिनिटं एक टॉपिक तुमचा संपून जाईल आणि इफेक्टिव्ह वेनं तुम्हाला मी जे एक्झाममध्ये किंवा सिलेबसमध्ये त्याच्यापेक्षा एक शब्दही जास्त किंवा एक शब्दही कमी शिकवणार नाही. जेवढं आहे तेवढंच शिकवल्या जाईल. आणखी माहिती पाहिजे असेल तर वेबसाईटला व्हिजिट करू शकता. ठीक आहे. आपल्या Instagram चॅनलची लिंक देतोय खाली तेही जॉइन करा. Telegram चॅनल जॉइन करा. म्हणजे आपण कनेक्टमध्ये राहू. आता तुमची एक्झाम येईपर्यंत आयुर्वेदा मराठी तुम्हाला पूर्ण मदत करेल. आपण YouTubeवरती फेब्रुवारी महिन्यावरती सर्वात जास्त ॲक्टिव्ह राहणार आहोत. कारण तुमचा तोपर्यंत बहुतेक सिलेबस अभ्यास करून होतो, तेव्हा तुम्हाला खरी गाईडन्सची गरज पडते. जे विद्यार्थी कोर्समध्ये पहिले जे जॉइन आहेत, त्यांनी काय करायचं मित्रांनो, त्यांनी पूर्ण लेक्चर्स आपले पाहून घ्यायचेत. लेक्चर पाहायचे, शॉर्ट नोट्स काढायच्या. तुमचं फेब्रुवारीपर्यंत मला पूर्ण लेक्चर विथ रिव्हिजन
पाहिजे. त्याच्यानंतर संस्कृतचं आपलं रिव्हिजन पण होणार आहे, जे कोर्समध्ये आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळं फेब्रुवारीच्या म्हणजे जानेवारी एंडपर्यंत तुमचा सगळा सिलेबस पाहून कव्हर झालेला पाहिजे. मग फेब्रुवारीपासून आपण मेन प्रॅक्टिस करू. 15 फेब्रुवारीपासून आपली मेन प्रॅक्टिस चालू होईल. लाईव्ह लेक्चर चालू होतील. मग तुम्हाला सर्व सिलेबस कंप्लीट झालेला असेलच, तरच तुम्हाला त्या लेक्चरमध्ये एकदम इंटरेस्ट येणार आहे. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच आणि सर्वांना ऑल द बेस्ट.